हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सार. दररोज तुम्हाला डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर हा टोमॅटो सार तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ताप असेल किंवा तोंडाची चव बिघडली असेल, काही चटपटीत असं खावंसं वाटत असेल वरणसोबत, तर तुम्ही हा टोमॅटो सार नक्की ट्राय करा. तर हा टोमॅटो सार आहे तो खूप कमी वेळामध्ये होतो. तर चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आणि जर माझ्या तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता फ्रेश असे लाल लाल इथे टमाटर घेतलेले आहेत. आणि या सारसाठी एकदम लाल टमाटर घेतलेत ना तर तुमचा सारचा कलर देखील छान दिसतो. तर टमाटर आहेत ते मी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण बॉईल करायला घेऊयात. त्यासाठी इथे मी एक पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टमाटर एक एक करून घालून घेऊयात. आणि गॅस आहे ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहे, जेणेकरून टमाटर आहेत ते आतपर्यंत छान असे सॉफ्ट होतील. 5 मिनटं आपण टमाटर आहेत ते छान असे सॉफ्ट करून घेणार आहोत. त्याची वरची स्किन निघायला लागली ना की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त अशी उकळ आलेली आहे आणि छान टमाटरच्या वरची स्किन देखील बघू शकता निघालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपण टमाटर आहेत ते गरम पाण्यातून काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढूयात आणि थंड करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे टमाटर आहेत ते मी थंड करून घेतलेले आहेत. त्यावरची आता आपण वरची स्किन काढून घेऊयात. आणि टमाटर आहेत ते थंड झाल्यानंतरच त्याची वरची स्किन काढून घ्यायची आहे, नाहीतर हाताला चटके लागू शकतात. तर थंड करूनच घ्यायचे आहे टमाटर. बघू शकता एकदम इझिली टमाटरची स्किन निघत आहे. तर बघू शकता दुसरं देखील टमाटरची स्किन वरची काढून झालेली आहे. आता असंच आपण बाकी देखील टमाटरची स्किन काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथे सर्व टमाटरची वरची साल काढून झालेली आहे. तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व घालून घेऊयात. त्यानंतर इथे आपण 4 लसूण घेतलेले आहेत. बस एवढंच घालायचं आहे आपल्याला यामध्ये, बाकी अजिबात काहीच घालायचं नाही आहे. आणि पाणी तर अजिबात घालायचं नाही आहे, कारण टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे आपण असंच वाटून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण सार बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 चम्मच तेल घालून घेणार आहोत. आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच राई घालून घेणार आहोत. राई छान तडतडली की त्यामध्ये आता आपण 6 लसूण घेतलेले आहेत, त्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि पाव चम्मच जिरा घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊयात. लसूणचा गोल्डन कलर होईपर्यंत आपण लसूण आहे ती छान अशी मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता लसूणला गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर छोटा अर्धा चम्मच मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चम्मच हळद घालून घेतलेली आहे. आता आपण टमाटरची प्युरी घालून घेऊयात. तर बघू शकता इथे सर्व टमाटरची प्युरी घालून झालेली आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटरची प्युरी उरलेली आहे, तर त्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात. ते देखील आपण घालून घेऊयात ह्यामध्ये. आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि आता आपण पाणी घालून घेऊया. तिथे मी 1 ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी तुमच्या सारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तेवढं तुम्ही थिकनेस ठेवू शकता. तर इथे मी मीडियममध्ये टोमॅटोचं सार बनवणार आहे, तर त्यानुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पाणी आहे ते मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण याला मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊयात. तर बघू शकता इथे 5 मिनिटं झालेली आहेत.
आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तर बघू शकता किती छान असं आपल्या टोमॅटो सारला कलर आलेला आहे। आणि आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।